नमस्कार, कसे आहात सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा वारगदायी जावो। तर कसे आहात सर्वजण, कशी झाली दिवाळी वगैरे सगळं झालेलं आहे। आता हे बघा फुलं आलेली आहेत, 2-3 दिवस झालं आणि मी तुम्हाला थोडीशी झलक दाखवते पुढं कशी आणली होती। फुलं छान आणली होती खूप, पण ठेवण्यासाठी मला पण ठेवणं झालं नाही। मी खरं सांगते, मला सुद्धा ठेवणं झालं नाही। मी सकाळी 6 वाजता जाते, तर आल्याच्या नंतर एक दिवस चिवडा केला, एक दिवस दळण केलं, एक दिवस थोड्याशा करंज्या केल्या, ते थोडंसं राहिलेलं होतं। आणि मग ह्यांनी देवपूजा करत होते, कधी प्रतीक्षा, कधी मधला मुलगा आणि गुड्डू, आणि कधी ह्यांनी। तर बघा बोला का दोरावलं मला म्हणतात घरात बिलकुल लक्ष नाही। आणि मी म्हटलं मग आता कामाला जायचं म्हणल्यावर कसं लक्ष राहणार, थोडंफार तर लक्ष कमी होणारच आहे ना। तर म्हणतात कशी काही गरज नाही तुम्हाला कामाला जायची, नको जाऊ, मग राहू घरी राहून होतं तितका पुरतं तितकं, मग नंतर काही धकत नाही, सगळं बाजार होऊन बसतो। हा बघा प्रतीक्षानं छान असा हरवलेला आहे, म्हटलं आहेत एक्स्ट्राची फुलं तर हा स्वामींना घालायला होईल। आणि हे बघा देवपूजा केलेली सकाळची, आत्ता दाखवत आहे तुम्हाला, थोडासा आहे व्हिडिओ काढलेला तो सुद्धा। आणि आता त्यांनी बघत आहे तो त्या फोटोसाठी। मशीन कुठे लावलेली आहे, तर मशीन इथे लावलेली आहे आणि मशीनमध्ये कपडे वगैरे छान निघतात। तर एवढ्यासाठीच घेतलेली आहे बघा। भांडे जर घासले तर एवढे मोठे भांडे असतात, आज तरी थोडेसे कमी आहेत कारण मुलं दोघं पण नव्हते दुपारी जेवायला। आणि कपडे जर धुतले तर कपडे पण एक मोठी बकेट 1.5 बकेट कपडे पडायचे। मग लहान मुलांना प्रतीक्षाला धुईला वगैरे खूप जड जायचे। आणि शाळा वगैरे असल्यावर मी सकाळी जर जॉबला गेले तर मग ते तेवढं पटकन होत नव्हतं। चला चहा पाणी करते, आणि कालचा काही व्हिडिओ मी शूट नाही केलेला, तर म्हटलं चला थोडासा आता तर घेते। प्रतीक्षा गेली दूध आणायला, आता दूध बरेच दिवस झालं बंद केलेलं आहे, तर आता आपलं गोकुळचंच आणत आहोत। भांडे वगैरे सगळे पडले की असे स्वच्छ घासून ठेवते प्रतीक्षा। मला ह्यांनी म्हणत होते आज मोलकरणीसारखं काम करावं लागतं पोरीला माघारी। आता सुट्ट्या आहेत, राहिलं साहिलं काम आता आलेली आहे, हाताखाली करते काम, तर आलेली आहे म्हणजे आता आपल्याला कामालाच आपण आलेलो आहोत, आपल्याला घरातले कामही करावंच लागतात। आता मी काय करणार ना, मी जाईपर्यंत ह्यांनी कोणी उठलेले नसतात, चहा पाणी झालेले नसते, आंघोळे झालेले नसतात, मग हे कामं राहिलेले असतात। आणि ठेव म्हटलं तरी तिला नाही करत, आईला आल्याच्या नंतर सगळं काम असंच राहतं म्हणते, म्हणून सगळे कामं जे आहेत ना करते ते, किती राहू दे म्हणलं तरी नाही करत। 2-3 वर्ष तरी झालं बरेचसे कामं ती करते, आणि आता मला तिची खूप सवय आता झालेली आहे। कुठलंही काम जसं आपण प्रत्येक काम आपण हातात घेतलं की पटकन करून टाकतो ना, तसं नाही झालेलं आता। एक काम केलं की लगेच प्रतीक्षा ये इकडं, दीदी ये इकडं, दीदी कर, असं अशी सवय मला झालेली आहे आता। आणि दिपोळी त्याच्यामुळेच ती सुद्धा गावी गेलेली नाही। म्हटलं होतं मी तिला जा गावी, म्हणली नको, मला करमायचं पण नाही, तू कामाला पण जाणार, घरचं पण काम राहणार, मग सगळं कसं करशील, त्यापेक्षा मीच जात नाही म्हणली। खरंच मुलगी किती विचार करते ना मागचा पुढचा। चला चहा करते। मशीन आणली आणि एक कपडा फाटला होता, मी म्हटलं बापरे हा कधी फाटला, हा तर आत्ता चांगला होता। तर मला कशी म्हणते, हो तू घरातच नाहीस किती दिवस झालं, तू कपडे धुवून 2-4 महिने झालं, तुला कसं माहीत असेल, एवढी लांबण लावते बघा प्रत्येक शब्दाला। कुकर गिफ्ट भेटलेलं आहे मला, वस्तू स्वरूपात पहिल्यांदा गिफ्ट भेटलेलं आहे मला, जिथे जॉब करते ना तिथलं आहे। छान आहे, मस्त 3.5 लिटरचं आहे। आणि हे बघा हे केस, तर केस मोकळे सोडून काम नाही करावं असं वाटत, आणि ते थोडेसे एक आंबाडा पाडून थोडेसे उरलेले आहेत ना, मी तसेच सोडले, बघा कसे दिसतात। चला सायंकाळची वेळ, सकाळ संध्याकाळ झालं की आपल्याला पहिला लागतो चहा। तर सकाळचं कसं असतं, कामाच्या सुरुवातीच्या पहिला आपला चहा असतो,
चहा हे आपलं एनर्जेटिक पेय आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे, कारण प्रत्येकजण ही आपल्या दिवसाची सुरुवातच चहापासून करतात. तसंच मी सुद्धा सकाळच्या पण कामाची सुरुवात चहापासूनच करतात आणि संध्याकाळच्या पण करतात. मी सहसा ज्यावेळेस एकटी म्हणजे उठलेली असते आणि कामाला लागते त्यावेळेस जास्त करून चहा नाही करत एकटी. ज्यावेळेस सगळेजण उठतील त्यावेळेस करते आणि कधी कधी करते सुद्धा. चहा खारी वगैरे असेल तर कधी करते पण. तर असो, इथं चहा वगैरे जो आहे तो झालेला आहे. कडची माझे 3 कडचे आहेत घरी. एक मुलगा घेऊन गेलेला आहे बाहेर त्याच्या शॉपवरती आणि एक पाण्यात पडलेली आहे. दुसरी कुठं पडलेली असती गायबच असते नेहमी. कधीच पाहिजे त्यावेळेला मला सापडत नाही. माझ्या किचनवरती नसतेच जास्त करून. मग असं जो पण कपडा वगैरे असेल हातात त्यानंच घेते आणि उतरवते. मी पण बघत बसत नाही, कारण एक मला सवयच नाही. जे पण जवळ असेल त्याच्यातच पटकन काम आटपून टाकायची सवय झालेली आहे. तर शोधत नाही बसत. ज्यावेळेस जवळ असेल त्यावेळेस धरते, नसेल त्यावेळेस असंच हे करते. मी एक स्टेटस बघितलं, त्या स्टेटसला होतं डॉक्टर ने बोला है चाय छोड़ दो, मैंने डॉक्टर को ही छोड़ दिया. तसं काम आहे आपलं सगळ्यांचं चहा बाबतीत. सगळ्यांचं म्हणजे प्रत्येक माणसाचं चहा बाबतीत तसंच काम आहे. करायला गेले एक की होतं एक. तू गेलं ग बाई, मोठं नाही गेलं. आता सायंकाळच्या संध्यावंदन जे आपण म्हणतो, सायंकाळची आपली देवपूजा, त्याची थोडीशी तयारी चालू होती. तुम्हाला मी मगाशी दाखवलं की प्रतीक्षानं काय केलेलं आहे. मस्त असे फुलांचा हार तिने एक बनवलेला आहे, तिच्या पप्पाने एक बनवलेला आहे आणि ही सकाळी काढलेली आहे फुलांची रांगोळी. तर त्या सुकलेल्या फुलामध्ये काही जे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे ज्या पडलेल्या होत्या ना, त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, दिवा ठेवण्यासाठी हे ताट तयार केलेलं आहे. चला असो, संध्याकाळचा दिवा जो आहे तो लावून घेतलेला आहे. असं म्हणतात मंत्राशिवाय दीपक लावू नये आणि दिवा कुठे लावावा त्याचं सुद्धा शास्त्र म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं सायंकाळची संध्यावंदन जे आहे ते कसं करावं. तर दिवा जो आहे तो कधीही खाली ठेवू नये, म्हणजे डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नये असं म्हणतात. आणि एक दिवा जो आहे तो आपल्या देवघरात लावावा, दुसरा जो आहे तो आपल्या दरवाज्यात लावावा, तिसरा जो आहे तो आपल्या तुळशीमध्ये लावावा. तर दिवा हा कुठलाही खाली ठेवू नये. दिवा आपण देवघरात ठेवला तर एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये ठेवू शकतो किंवा एखादं छोटं काही आसन त्यावरती ठेवू शकतो. आणि नसेल तर आपल्या मस्त अशा छान अख्ख्या ज्या अक्षता आहेत तांदळाच्या त्यावरती आपण ठेवायचं आहे. आणि बाहेरसुद्धा तसंच करायचं आहे, अक्षतावरती ठेवायचं आहे. दीपक त्याला एक स्थान, अग्नी देवतेला एक स्थान द्यावं लागतं. तर ते त्याच्याशिवाय म्हणतात दिव्याला महत्त्व नाही आहे. असो, मला जे ऐकलं होतं, जे माहीत आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आवडलं तर नक्कीच फॉलो करा. तर असो, संध्याकाळची आपली दिवाबत्ती जी आहे ती झालेली आहे. आणि दारातला दिवा जो असतो तो लक्ष्मीकारक असतो आणि तो लक्ष्मी मातेच्याच नामस्मरणाने लावायचा असतो. त्याचबरोबर आपल्याला जर वाटत असेल तर आपल्या जे पण आराध्य आहे, आपलं जे पण दैवत आहे त्याच्या कुलदैवतेच्या सुद्धा नावाने आपण लावू शकतो. तर ते एक असं म्हणतात सायंकाळच्या वेळेला आपण खूप वेळेस ऐकलेलं आहे की भगवान महादेव आणि त्याचबरोबर माता पार्वती भ्रमणासाठी निघालेल्या असतात 5 वाजल्यापासून. तर ज्या घरामध्ये स्वच्छता असते, ज्या घरामध्ये दिवाबत्ती अगरबत्ती लावलेली असते तिथे प्रवेश करतात. तर असो, काहीही असो, तुम्ही ह्याला काहीही माना, पण मला तर हे खरंच खूप म्हणजे खूप योग्य वाटतं. तर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. पण खरंच आहे, ज्या पण चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी भेटते. पॉझिटिव्ह भेटले की सकारात्मकता आपल्या घरामध्ये नांदते आणि त्याचबरोबर सुख समाधान शांतीसुद्धा घेऊन येते. भले आपलं यश अपयश हे आपल्या कर्मावर, आपल्या कष्टावर अवलंबून असतं, पण प्रयत्न करणं हे सुद्धा आपलंच काम असतं. असो, सर्व माझं दिवाबत्ती वगैरे झालेली आहे. आणि दिव्याचा मंत्र जो आहे तो शुभम करोती आहे. शुभम करोती मला वाटतं सगळ्यांना येते, तर तीच आपण म्हणायची आहे. नसेल आपल्याला येत तर आपल्याला ज्या पण देवतेचा मंत्र आपल्याला येतो तो म्हणायचा आहे. कुठलाही नामजप केला तरीही चालतो. नामजप हे सर्वात श्रेष्ठ आहे. तर चला, हे जे पिझ्झा आहे तो आणलेला आहे काल आणि हा पिझ्झा एक प्रतीक्षानं बनवलेले आहेत आणि हा मी बनवत आहे. तर बघा, ह्याच्यासाठी साहित्य जे आहे ते बटर, मेयोनीज आणि चिल्ली फ्लेक्स, थोडीशी गार्लिक पेस्ट आणि थोडंसं आपलं जे बटर, मेयोनीज आणि चीज थोडंसं असं सगळं मिक्स करून आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे.
पिझ्झा जो आहे त्याला, पिझ्झा बेस जो आहे ना त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यावरती सगळं जे आपलं पेस्ट तयार केलेली आहे ती लावून घ्यायची आहे. नंतर त्यावरती आपण जेवढं पण साहित्य केलेलं आहे तयार, ककडी, कांदा असेल तर ककडी आणि गाजर असेल तेही तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. बस मी इथं काय केलेलं आहे, फक्त कांदा, टमाटा आणि शिमला टाकलेली आहे आणि त्यावरती थोडा सॉस टाकलेला आहे. त्याचबरोबर ह्याच्यावर थोडंसं मेयोनीज किंवा चीज टाकायचं आहे आपल्याला. मी चीज टाकलेलं आहे कारण मेयोनीज मी क्रीममध्ये मिक्स केलेलं आहे. एक पिझ्झा आपण बाहेर 200 रुपयाचा खाण्यापेक्षा तो आपल्या खिशाला परवडणारा नाही. त्याचबरोबर आपल्या फॅमिली मेंबरमध्ये कोणा एकाला ठेवायचं आणि एकाने खायचं हे सुद्धा आपल्याला आवडणार नाही. तर त्यासाठी हा पर्याय मला खूप छान वाटतो. तर म्हणून मी हाच जास्त करून निवडते. आणि ह्यावेळेस मी काही आणलेलं नव्हतं, बऱ्याच वेळेस झालं मी आणलेलं नाही आहे. कारण कधी कधी स्किप करते, कधी तर आणते. तर 2-3 महिन्याला एकदा आणते, कधी कधी महिन्यालासुद्धा आणते. असो प्रतीक्षाला खूप 2-3 दिवस झालं खायचा होता म्हणून मी काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. बस हे सगळं तयारी झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं एक कमी गॅसवरती काय करायचं आहे, आपल्याला झाकून ठेवायचं आहे. मस्त असं त्याला फुलून द्यायचं आहे आणि खालून खुसखुशीत असा बेक करायचा आहे. तर असो व्यवस्थित आपला तो पिझ्झा जो आहे खुसखुशीत आणि कुरकुरीत मस्त होतो. तर तुम्ही सुद्धा आवडला तर नक्की ट्राय करून बघा. तर एक पिझ्झा एक पिझ्झा केलेला आहे आणि बाकी जे आहे ते सँडविच बनवलेलं आहे. तर चला, तुम्ही काय करत असता अशा वेळेस, ज्यावेळेस आपल्याला खायचं असतं, ज्यावेळेस आपल्याकडे पैसे पण कमी असतात किंवा ज्यावेळेस सगळ्यांना खायला पण असं वाटतं नको बाबा आता आपल्याकडे एवढे पैसे नाहीत किंवा नको आपल्याला हे परवडणारच नाही किंवा नको आपल्यासाठी हे हेल्थीच नाही, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं त्यावेळेस तुम्ही काय करता. तर मी तर हाच ऑप्शन निवडत असते जास्त करून आणि प्रतीक्षाने सुद्धा तोच निवडलेला आहे. कारण मी म्हटलं होतं आता तर आपण काही किराणा वगैरे भरणार नाही आहोत, मी ग्रोसरीज वगैरे घेऊन येते त्यावेळेस मात्र मी आणत असते. तर ह्यावेळेस काय आणलेलं नव्हतं म्हणून मी तिला म्हटलं होतं तू तुझं खाऊन ये जा एक जाऊन. तर तिने म्हटली नको सगळ्यांनाच आणूया आणि सगळेच जण खाऊया, कशाला एकालाच पैसे वाया घालवायचे. तर चला, हा ऑप्शन तिनं निवडलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर ट्राय करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.